नमस्कार मैत्रिणींनो, रश्मीचा तडका या चॅनेलवर तुमचे खूप खूप स्वागत। आज मी तुम्हाला आवळ्याचे आणि मिरचीचे असे चटकदार लोणचे करून दाखवणार आहे। चला मग आता आपण वेळ न वाया घालवता लोणचे करायला जाऊ। मी अर्धा किलो असे छान हिरवेगार आवळे घेतले। त्याला अजिबात डाग असे नाही। मी हे स्वच्छ पाण्याने धुतले आणि वाळत घातले आणि आता हे मी उकडायला चाळणीत ठेवले। काही लोक पाण्यात फेकतात पण त्यातले व्हिटॅमिन सगळे पाण्यात उतरतात, मग त्याचा काही उपयोग होत नाही आणि लोणचंही टिकत नाही। म्हणून असं वाफवा तुम्ही। आणि आवळ्यात इतके व्हिटॅमिन्स आहेत की म्हाताऱ्या माणसालाही चैतन्य निर्माण करून देण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे। हे असे आता मी एक 10 मिनिटं उकळवायचे आणि झाकण ठेवायचे। आवळे इकडे उकडत आहेत तर आपण आवळ्याचा मसाला भाजून घेऊ। ही मी मोहरीची डाळ घेतली, ती थोडी भाजून घेऊ। त्याचं मॉइश्चर घालून टाकू। 2 चमचे बडीशेप, 2 चमचे जिरे, 2 चमचे धणे, 1 चमचा काळी मोहरी, आणि 1 चमचा पिवळी मोहरी। अगदी खरपूस नाही भाजायचे पण त्याचं मॉइश्चर गेलं पाहिजे। 2 लवंगा टाकल्या तर 4-5 पांढरे मिरे टाकले। काळे टाकले तरी चालेल, माझ्याकडे पांढरे होते। मला सगळा भाजला। त्यानंतर 1 चमचा मेथ्या टाकल्या। मेथ्या भाजायच्या नाही, भाजल्या जास्ती कडू होतो लोणचं। मसाला भाजलाय, हा काढून घेऊ आणि आपण थोडं मीठ भाजून घेऊ। ह्याचंही मॉइश्चर घालून टाकू। मग आता हे अर्धा किलो आवळे आहेत ना, एक 4 चमचे मीठ घेते मी। 4 ते 5 घ्या, मीठ लागतं जरा लोणच्यात। आपले आता 10 मिनिटं झाले, बघायचं असं। हो झाले आपले। गॅस घालून टाकायचा आणि आवळे टाकायचे। गार करायचे आणि ह्यातलं बी काढायला घ्यायचं। आवळ्याच्या अशा पाकळ्या काढून घ्यायच्या। आवळा आता गार झालाय आणि हवेवर जरा एक 10-15 मिनिटं सुकवायचं। आवळा हा आपल्याला अत्यंत गुणकारी आहे। आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आहे। वारंवार सर्दी होणे, खोकल्याचा त्रास असणाऱ्यांनी तर आवळा आहारात ठेवायचाच। आवळा अगदी वृद्ध व्यक्तीला देखील नवसंजीवनी देऊ शकतो। त्यामुळे रोज 1 फोड हे आवळ्याचं लोणचं घेतल्याने तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे। तेव्हा मैत्रिणींनो, तुम्ही हे लोणचे करूनच बघा आणि मला कमेंट करा। आवळ्याच्या अशा पाकळ्या मी मोठ्या केल्या। ह्या तुम्हाला जर मोठ्या वाटल्या तर बारीक करा। आणि 100 ग्रॅम मिरची मोडून टाकली अशी हिरवीगार। त्यामुळं मिरचीचा जो तिखटपणा आहे तो आवळ्याच्या फोडीमध्ये उतरल आणि आवळ्याचा जो आंबटपणा आहे तो मिरचीमध्ये उतरल। आता आवळ्याच्या लोणच्यामध्ये नेहमी सुंठ टाकायची, तर का टाकायची तर आवळ्याचा जो तुरटपणा आहे ना तो निघून जातो। हा मसाला भाजलाय तो पूर्णपणे मिक्सरमध्ये
हे मीठ भाजून घेतलं. मीठ भाजून घेतलं आणि काळं मीठ तर अगदी टाकलंच पाहिजे, इतकं छान लागतं लोणच्यामध्ये. 1 चमचा काळं मीठ टाकायचं, चव खूप छान लागते. आणि सुंठ तुमची 1 तुकडा असला तरी चालेल, नाही तर पावडर असली तर चालेल. हे अर्धा चमचा सुंठ पावडर टाकली. आता हे काश्मीरी लाल तिखट, हे काही तिखट नसतं पण कलर येतो. आणि हळद ते मिक्सरमध्ये घेतो. आता हे आपण बारीक करून घेऊ. आपण आता लोणचं ज्या ठेवणार आहे ना बरणीत, ती लोणच्याची बरणीला हिंगाची धुरी देऊ, म्हणजे ही लोणचंही छान राहतं, बुरशी येत नाही. बरणीला हिंगाची धुरी दिली ना की लोणचं खराब होत नाही, छान राहतं, लोणच्याला बुरशी येत नाही. धुरी देऊन झाली की लगेच झाकण लावून ठेवायचं, हिंगाचा वास घालून द्यायचा नाही, म्हणजे आपली ही लोणच्यासाठी बरणी तयार झाली. आता लोणच्यात जे तेल टाकायचं ते मी मोहरीचं तेल टाकणार. मोहरीचं तेल हे तब्येतीला पण छान आहे, ह्यात पण विटॅमिन्स खूप आहेत. आणि लोणच्याला मोहरीचं तेल वापरतात, खावं ते, पोट दुखत नाही. आणि मोहरीचं तेल कडवं असल्याने लोणचं पण टिकून राहतं. आणि तेल कडवं आहे म्हणून लोणचंही कडू लागणार असं नाही, खूप छान लागतं, तुपकट लागतं. तुम्ही करून बघा. आणि थोडा जरी माझा व्हिडिओ आवडला ना तरी सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा आणि शेअर करा. आता हे फार धूर येईपर्यंत तेल उकळवायचं, गॅस घालवायचा आणि गार करायचं. मिरच्या मोहरीचं डाळ टाकली. आता आपण हा वाटलेला मसाला टाकू. आणि आता हे मोहरीचं तेल हे गार झालं की टाकायचं. हे लोणचं इतकं सुंदर लागतं ना, खूप छान लागतं. परत हा राहिलेला मसाला घालायचा. अशा तऱ्हेने आपले आवळ्याचे चटकदार लोणचे तयार झाले. ते तुम्ही करून बघा, कमेंट करा. बाय बाय. पुढच्या व्हिडिओला आपण भेटूया.